आजच्या 27व्या मराठी जैन साहित्य संमेलनाच्या या आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्राचीन मराठी जैन वाङ्मय त्याच्याबरोबर अर्वाचीन आणि आधुनिक सुद्धा या सत्रामध्ये या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष नेहमीच ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं ते आदरणीय विजय आवटी सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले डी.ए. पाटील सर, माझ्याबरोबरचे सहव्याख्याते संजय पाटील सर आणि बंधू भगिनींनो, आत्ताच आपण एक अतिशय छान असा परिसंवाद ऐकला. स्त्रियांच्यासाठी तो परिसंवाद होता आणि 4 स्त्रियांनी त्याच्यामध्ये मतं मांडली. अतिशय सुंदर, म्हणजे मला इतकं ते भावलं की 4 जणींनी वेगवेगळ्या 4 दृष्टीने आपापली मतं मांडली, जी सर्वस्वी भिन्न होती, तरीसुद्धा एका सूत्रात ती सगळी मतं गुंफली. तर एक आदर्श आणि परिपूर्ण आजची स्त्री, जैन स्त्री ही आपल्याला ते स्वप्न बघायला काय हरकत नाही, असा तो परिसंवाद होता. आमचा जो विषय आहे तो जैन साहित्याचा, जैन वाङ्मयाचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जैन धर्म हा भारतातला सगळ्यात प्राचीन धर्म आहे. एक अतिप्राचीन धर्म म्हणून सगळ्या अभ्यासकांनी जैन धर्माला मान्यता दिलेली आहे. वेदपूर्व काळात सुद्धा जैन धर्म अस्तित्वात होता. याचे अनेक पुरावे आता सापडलेले आहेत. आणि सर्वात अतिप्राचीन, मी तर म्हणेन की जगातला सगळ्यात अतिप्राचीन हा धर्म का, तर हे आत्ता आपण जे तीर्थंकर मानतो ते वर्तमान काळातले तीर्थंकर आहेत. त्याच्यातले शेवटचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर हे होऊन गेले, त्यालासुद्धा जवळजवळ 2500 वर्षे होऊन गेली. त्याच्या अगोदर 23 तीर्थंकर, मग पहिले आदिनाथ तीर्थंकर झाले, त्याला किती वर्ष होऊन गेली. आणि हे वर्तमान काळातले आहेत. भूतकाळातले 24 तीर्थंकर सुद्धा होऊन गेलेले आहेत. म्हणजे ते त्याच्या आधी किती काळ होऊन गेले हे आपल्याला ज्ञात नाही. भविष्य काळात सुद्धा 24 तीर्थंकर होणार आहेत असा आपला विश्वास आहे. आणि त्यामुळं हा धर्म अतिप्राचीन काळापासून ते निरंतर भविष्य काळापर्यंत हा असाच चालत राहणार आहे. त्यामुळं जगातला सगळ्यात प्राचीन धर्म असं म्हटलं तर ते काय वावगं होणार नाही. आणि मग जैन धर्मीयांनी निर्माण केलेलं जे साहित्य आहे त्याला श्रमण साहित्य असं म्हणतात. श्रमण परंपरा जैन साधूंची जी होती, जैन आचार्यांची जी होती, त्यांनी जे लिहिलं ते श्रमण साहित्य म्हणून म्हटलं जाऊ लागलं. बौद्ध साहित्याला सुद्धा श्रमण साहित्य असं म्हटलं जातं. पण तुलनेने बौद्ध धर्म हा खूप तरुण धर्म आहे. भगवान महावीरांचे ते समकालीन होते. आपण काल सगळ्यांनी श्रीमंत कोकांटे सरांच्याकडून ऐकलं. म्हणजे भगवान महावीरांचा जो उत्तर काळ होता त्यावेळी भगवान बुद्धाचा उदय झाला होता. का कोकाटे सरांनी आपल्याला सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे की भगवान महावीर ज्यावेळी 36 वर्षांचे होते त्यावेळी भगवान बुद्धांचा जन्म झाला. आणि भगवान महावीरांचं ज्यावेळी निर्वाण झालं त्यावेळी भगवान बुद्ध 36 वर्षांचे झालेले होते. म्हणजे अशा अर्थानं ते समकालीन होते. म्हणून बुद्धांचं, बौद्ध धर्मीयांचं साहित्य जरी श्रमण साहित्य म्हणून ओळखलं जात असलं तरी ते खरं प्राचीन काळापासून जैनांचंच श्रमण साहित्य आहे असं म्हटलं पाहिजे. भारतातल्या जवळजवळ सगळ्या प्रमुख भाषांमध्ये हे श्रमण साहित्य निर्माण झालेलं आहे. आणि ते महत्त्वाचं म्हणजे ते लोकभाषांचा वापर करून हे श्रमण साहित्य निर्माण झालेलं आहे.
त्याच्या आधी संस्कृत भाषा ही देवभाषा आहे असं म्हटलं जायचं. म्हणून सगळं धर्मविषयक साहित्य जे आहे ते संस्कृत भाषेतच निर्माण झालं पाहिजे असा आग्रह धर्माचार्यांचा असायचा. पण नंतर सगळ्या लोकभाषा वापरायला लागले, विशेषतः जैन धर्मीय लोक आचार्यांनी वगैरे सगळ्या लोकभाषांचा वापर करून हे धर्मसाहित्य निर्माण केलं, श्रमण साहित्य निर्माण केलं. याचं कारण जैन धर्मी असं मानत होते की धर्माला कुठलीही भाषा नसते, तर लोकांच्या भाषेत धर्म त्यांना समजावून सांगायचा असतो. धर्माला कुठलीही भाषा नसते. आणि म्हणून प्राचीन काळापासून जैनांनी त्या त्या वेळच्या लोकभाषा म्हणजे सुरुवातीला प्राकृत भाषांचा स्वीकार केला, नंतर कालपरत्वे, अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, अपभ्रंश भाषा, हिंदी, गुजराती, राजस्थानी, तामिळ, कन्नड आणि आपण बघतो आजची मराठी भाषा, या सगळ्या भाषांचा उपयोग जैन वाङ्मयकारांनी केलेला दिसतो. तो प्रामुख्याने धर्मप्रसारासाठी केलेला दिसतो. आणि आधुनिक काळामध्ये इतर सर्व सामाजिक विषय मांडण्यासाठी सुद्धा हा विचार वाङ्मयकारांनी केलेला आहे. काल आपण अनेक वक्त्यांकडनं ऐकलं की जैन धर्मातला किंवा जैन धर्मीयांचा पहिला शिलालेख इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातला आहे आणि तो महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या पाले इथं सापडला. एका गुहेमध्ये नमो अर्हंतानम हा शिलालेख सापडला. आणि अर्हत हा शब्द फक्त जैन धर्मीयच वापरतात, म्हणून हा जैनांचाच आहे हे सिद्ध झालं. म्हणून महाराष्ट्रातला पहिला शिलालेख जो आहे तो जैन धर्मीयांचा आहे. आणि त्याच्यानंतर अनेक वेळा अनेकांनी उल्लेख केला की कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ इथं जी महाकाय महामूर्ती आहे भगवान बाहुबलींची, त्याच्या पायथ्याशी हे आत्ताच्या मराठीतलं पहिलं वाक्य तिथं कोरलेलं आहे. तो शिलालेखात मी आत्ताच्या मराठीतलं असं म्हणतो, तो शिलालेख जो आहे तो चामुंड राजे करवियले असा आहे. म्हणजे आत्ताच्या काळातलं कर्ता कर्म क्रियापद वापरून अतिशय शुद्ध अशा मराठी भाषेतलं ते वाक्य आहे. त्या वाक्याला कर्ता आहे, कर्म आहे, क्रियापद आहे, म्हणून ते पूर्ण आणि शुद्ध आत्ताच्या काळातलं मराठी वाक्य आहे असं म्हटलं तर ते काय वावगं होणार नाही. आणि त्यालाही आत्ता 1000 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे. म्हणजे मराठीची जननी सुद्धा जैन धर्मच आहे असं म्हटलं तर ते काय वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. आणखीन एक विलक्षण गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याच जणांना माहीतही असेल, बऱ्याच जणांच्या वाचनातही आलेलं असेल की संत ज्ञानेश्वरांनी सन 1290 त्यांचा हा अद्वितीय ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे भावार्थ दीपिका तो त्यांनी लिहिला. तो 1290 म्हणजे 13व्या शतकामध्ये लिहिला. आणि त्याच्याही पूर्वी म्हणजे 10व्या शतकामध्ये सन 965 महाकवी पुष्पदंत नावाचे एक जैन धर्मीय कवी होऊन जे गेले, त्यांनी एक ग्रंथ महापुराणा नावाचा जो लिहिला तो अपभ्रंश भाषेमध्ये लिहिला. ही अपभ्रंश भाषा म्हणजे काय आहे? ही अपभ्रंश भाषा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती प्री मराठी, मराठीच्या अगोदरची मराठी आहे. म्हणजे मराठी भाषेचा उगम जो झालेला आहे तो प्राकृतमधून प्री मराठी या अपभ्रंश भाषेतून झालेला आहे. म्हणून आपण मराठीची जननी असंच तिला म्हटलं पाहिजे. आणि प्री मराठी म्हणजे मराठीतला पहिला आद्य कवी हा पुष्पदंतच असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तेव्हा या अपभ्रंश भाषेतील ग्रंथांमध्ये अखेरच्या ज्या त्याचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये अतिशय सुंदर, मंगल आणि पवित्र अशा शब्दामध्ये लोककल्याण भावना त्या पुष्पदंत महाकवींनी प्रकट केलेली आहे. ही राष्ट्रकूटकालीन मराठी होती. म्हणजे मी सांगितलं तसं हीच प्री मराठी म्हणून ओळखली जाते. सगळ्या संशोधकांनी त्याला ती मान्यता दिलेली आहे. ज्ञानेश्वरांच्या आधी जवळपास 300-350 वर्षांपूर्वी
हा ग्रंथ लिहिला गेला. म्हणजे ही लोककल्याण भावना जी पुष्पदंतांनी लिहिलेली आहे ती ज्ञानेश्वरांच्या अगोदर 300-350 वर्ष लिहिलेली आहे. तरीसुद्धा असं असलं तरी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची समाप्ती करताना जे पसायदान लिहिलेलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहिती आहे पसायदान. ते पसायदान म्हणून जी विश्वकल्याण विश्वमंगलाची भावना जी लिहिलेली आहे त्यात आणि पुष्पदंतांनी लिहिलेल्या लोककल्याण भावनेमध्ये कमालीचं साम्य आहे. आश्चर्यकारक असं साम्य आहे, अतिशय साम्य आहे. म्हणजे शब्दाशब्दात अर्थात त्या भावनेमध्ये इतकं साम्य आहे की आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे पुष्पदंतांचीच भावना ज्ञानेश्वरांनी 300-350 वर्षानंतर वेगळ्या भाषेमध्ये त्यांनी लिहिलेली आहे की काय, असं आपल्याला वाटतं. म्हणजे पुष्पदंतांनी काय म्हटलं, ती रचनासुद्धा खूप गेयी आहे. खरं म्हणजे ती भाषा जी अपभ्रंश भाषा आहे ती आपल्याला उच्चारायला थोडीशी वेगळी वाटते आपल्या नेहमीच्या सवयीत नसल्यामुळं. पण ती लोककल्याण जी भावना आहे ती अशी आहे. वरिसह मेह जालू वसुधा रहीम महिपिच्चड बहुधन्न पया रहीम नदंड देसू सहिरख्खू वियंभंड जणू मिच्छंतु दुच्चित्तू निसंभवू होऊ चिरवसू वरिसवू पौसू तिप्पड मेदुनी धम्मकन दायिनी तिप्पड मेदुनी धम्मकन दायिनी विलसई गोमिनी नच्चड कामिनी घुम्मड मंदळू पसरड मंगलू होऊ संति बहुगुण गुणवंतः संतः दयवंतः भयवंतः घेऊ संति संतहू दंगच्छहू होऊ संति संतहू संतच्छहू जीय पय्य पनमय वियलीय गव्यः होऊ संति निस्सेसः